वासनेचे प्राबल्य. माझ्या निरूपणाचा तुम्हास विसर पडतो म्हणूनच बरं आहे. एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती मिळाली तर सुखप्रद होईल ह्या गोष्टीची आठवण असूनही आपण ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही, हे अगदी अयोग्य आहे. हे पापच आहे. जर आपल्याला समजलंच नाही तर ते न करण्यात पाप नाही, परंतु समजूनही न करण्यात अत्यंत पाप आहे. खरं म्हणजे प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. आपण ऐकतो की अंतकाळी जी मती तीच गती. मृत्यूसमयी जशी वासना धरावी त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो. तेव्हा वासनेतच आपला जन्म आणि वासनेतच आपला अंत असं असताना तिला दूर कशी करता येईल? एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला आपलं काळेपण काही घालवता येत नाही. त्याप्रमाणे वासना असणं हा मनुष्याचा एक सहज गुण आहे. तो त्याला पालटता येत नाही. तर मग आम्हाला वासनेतून कधीच मुक्त होता येणार नाही का? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रांपेक्षा जर काही वेगळं असेल तर चांगलं काय आणि वाईट काय हे कळण्याची बुद्धी. आपण कळून सवरूनही वासनेला, अहंपणाला आधार देतो, इथंच आपलं चुकतं. आपला अहंपणा इतका खोल गेलेला आहे की आपल्याला हे सर्व माझंच वाटतं. माझी बायको, माझी मुलं, माझं घर, माझं म्हणून किती सांगावं. त्या माझेपणामुळेच अहंभाव वाढीला लागून सर्व काही आपल्या मनाजोगतं, आपल्याला सुख देणारं हवंसं वाटू लागतं आणि दुःख अगदी नकोसं वाटतं. अर्थात जगात कोणालाच नुसतं सुख मिळत नाही. असं असूनही अहंपणाला बळी पडून सुखाच्या लालचीने मनुष्य मरेपर्यंत बरी वाईट कृत्य करत असतो आणि त्याप्रमाणे त्याची वासना बनत जाते. वासना म्हणजे अभिमान, म्हणजेच मीपणा. अशा रीतीने अहंपणाच जर वासनेचं मूळ अधिष्ठान आहे तर तो नको का घालवायला? खरोखरच मनुष्याचा अहंपणा इतका खोल मुरलेला आहे की त्याचं निर्मूलन करायला तसंच सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नाम इतकं प्रभावी आणि सूक्ष्म अस्त्र दुसरं कोणतंच नाही. ते परमेश्वराच्या अगदी जवळचं आहे. परंतु असं असूनही आपण ते आवडीने, निष्ठेने घेत नाही. आम्हाला सर्व काही समजतं, परंतु नामस्मरण करण्याचा आळस आपल्यात भरलेला आहे. भगवंत करता आहे असं अनुसंधान जो रात्रंदिवस ठेवील त्याचाच अहंकार जाईल, हे ध्यानात ठेवून आपण भगवंताचं नाम घ्यावं. मनाने भगवंताचं होणं हे भक्तीचं मर्म आहे. आपल्याला जे पाहिजे ते त्याच्याजवळ मागावं. मागितलेली वस्तू भगवंत देईल किंवा न देईल. वस्तू दिली तर बरंच झालं, पण आपण मागितलेली वस्तू भगवंतानं दिली नाही तर ती देणं आपल्या हिताचं नव्हतं असं खरं मनापासून वाटावं. ही भावना वाढण्यासाठी भगवंत दाता आहे हे लक्षात ठेवून शक्य तितकं त्याचं नामस्मरण करावं. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.